मित्रांनो नमस्कार. नमस्ते. तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे शिवाजी आढळराव दुरंगी सामना होतोय. काय हवा कोणाची? डॉक्टर अमोल कोल्हे. कोणाची हवा? अमोल कोल्हे. का अमोल कोल्हेच का हवेत? अमोल कोल्हे पहिली गोष्ट म्हणजे आत्ता जे महाराष्ट्रात सत्तेसाठी जी स्थित्यंतरं झाली त्यात साहेब एकनिष्ठ राहिले. त्याच्यामुळं सगळ्यात पहिले एकनिष्ठतेला आणि ही जी लढाई मुळात डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील ही फक्त शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे एवढी पुरती मर्यादित नाही, तर ही लढाई म्हणजे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही, निष्ठा विरुद्ध गद्दारी, परत शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं सरकार विरुद्ध उद्योगपती आणि व्यापाऱ्यांचं सरकार, अशा प्रकारची ही लढाई. त्यामुळं डॉक्टर अमोल कोल्हे हे पहिली गोष्ट म्हणजे एकनिष्ठ राहील. आणि आत्ता जे समोरचे महायुतीचे उमेदवार आहे, खरं तर जो भाजपचा म्हणजे मोदी सरकार आहे 2014 ते 24 या मोदी सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांना अत्यंत वाईट परिस्थिती आली. आणि त्याचं कारण म्हणजे त्यांची असणारी आयात निर्यातची धोरणे. ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल बाजारात येतो त्यावेळेस कुठून तरी निर्यात बंदी करायची म्हणजे बाजारभाव पडतील. शेतकऱ्याचा माल सुरू केली ना काल केली, त्याच्या आधी गुजरातला प्रायव्हेट एक्सपोर्ट झाला आपल्या आणि अजून तर काय नाही, फक्त घोषणा झालेली. अजून काय त्याची सुरुवात काही कुठं झालेली नाही अजून. कागदावरची घोषणा असू शकते. आणि या सगळ्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे 10 वर्षात गेले. त्याच्यामुळं लोकसभा मतदारसंघातली जी काही गावं आहे त्यातले सगळे शेतकरी आता डॉक्टर अमोल कोल्हेंच्या पाठीशी गंभीरपणे उभे. तुम्ही का अमोल कोल्हेच का आढळराव का नाही? आणि 20 वर्ष आढळरावांबरोबर काम केलं. आम्हाला एकच सांगितलं गेलं, आपलं युद्ध फक्त राष्ट्रवादीशी. आज काय झालं? आम्ही 20 वर्ष लढते. यांना तुमची काय, अपेक्षा काय होती? यांनी अपक्ष उभे राहिले असते तर चाललं असतं. सगळं लोकसभा अपक्ष लढवणं सोपं आहे का नाही? राजू शेट्टी नाही लढवतात का स्वतः? बच्चू कडून काही नाही. स्वतःचं जर कसं असेल तर काहीच अडचण येणार नाही. यांचा मुद्दा पडतोय तुम्हाला? बरोबर. कसा? त्यांनी पक्षांतर केले हे मुळात त्यांचं म्हणणं हे. खरं तर या व्यक्तीने गेल्या 6 महिन्यात 3 पक्ष बदलले. कुठंतरी निष्ठा पाहिजे. जुन्नर तालुक्यातून अमोल कोल्हे यांना किती मताधिक्य मिळेल? कमीत कमी 1 लाखाच्या आसपास मताधिक्य मिळेल. काय तुम्हाला काय वाटतं? 50 ते 60 हजार. आणि याच्यामध्ये मतदारसंघामध्ये किती मताधिक्य घेऊन विजय होतील? 2 लाखाच्या आसपास. तर तुमचा पक्ष शिवसेना हो. उभाटा ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. तुमचा शरद पवार. शरदचंद्र. अजित पवार शरद पवार विभक्त झाले, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे विभक्त झाले. काय तुम्हाला काय वाटतं? अजित पवार शरद पवार कोणाचं चुकलं? खरं तर दोन्ही नेते आमचेच आहे. आम्ही खरं तर एकच पक्षामध्ये काम केले. आणि अजितदादा पवार हे अतिशय स्ट्रॉंग लीडर नंतरच्या पिढीमध्ये. परंतु साहेबांचं उत्तराधिकारी म्हणून अजितदादा खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं राहिलं असतं. परंतु साहेबांबरोबर गद्दारी करून अशा प्रकारचं हे केल्यामुळे त्यांच्याबद्दल ती आत्मीयता आता राहिलेली नाही. काय तुम्हाला काय वाटतं? दोन्ही नेते एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे चांगले आहेत की काय? कोणाबद्दल काय मत? उद्धव ठाकरे एकदम चांगले होते. एकनाथ शिंदे? अभ्यासू व्यक्ती होते. एकनाथ शिंदे चांगले, पण त्यांनी हे करायला नको होतं. गद्दारी करायला नको. गद्दारी नको. तेच म्हणतात मी रिक्षा चालवत होतो. आज रिक्षा चालवणारा माणूस कुठे गेलाय? मग अजून काय पाहिजे होतं पक्षातून? कार्यकर्त्यांकडून अजून काय पाहिजे होतं? यांची मतं स्पष्ट आहेत. आपल्याच गटात का दोन गट केले? आपणच आपली डोके फोडतोय. आज ठाण्यासारख्या ठिकाणी काय परिस्थिती? यांचं पण तेच आहे, राष्ट्रवादीचं पण. त्यांच्यातून आमच्यात फरक आहे. हे सगळं घडवलं कोणी? ते एवढं वर्ष लेवलला नाही आपण बोलू. एक अंदाज नाही बोलू शकत. असं बोलू शकत नाही, पण माहिती आहे बोलतात ईडी CBI कदाचित ते सुद्धा असू शकतं. काय तुम्हाला काय वाटतं? फोडाफोडीचं कारण काय असू शकतं? शिवसेनेने काहीच केलेलं नाही. भाजपची हुकुमशाही
यंत्रणांचा वापर करायचा आणि नेत्यांना खरं तर ही ईडी ना, ईडी ज्यावेळेस भाजपचं सरकार आलं ना त्यावेळेस देशाला ईडी माहीत झाली. काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसचेच अनेक नेते जेलमध्ये होते, अनेक नेत्यांवर कारवाई होत्या. भाजप सरकारच्या काळात मला एक त्यांचा भाजपचा असा मंत्री किंवा नेता दाखव का त्याच्यावर कारवाई चालू आहे किंवा तो जेलमध्ये. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.